मुंबईमध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात असाच प्रकारचा धुडगूस घातला गेला होता. कदाचित धुडगूस हा शब्द त्याला कमी पडेल, कारण तिथे शस्त्र सुद्धा दाखवली गेली होती, बंदुका होत्या. त्यानंतर आता नवाब मलिक आणि संजय दिना पाटील यांच्यावर हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालाय. तसंच राष्ट्रवादीच्या 4 कार्यकर्त्यांनाही अटक झाली आहे. 4 जण ताब्यात आहेत. दरम्यान कालच्या घटनेचा अहवाल देण्यासाठी मुंबईचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर, राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेत. नेत्यांमधल्या कुरघोडीचं आणि वैयक्तिक हेवादाव्यांचं अतिशय किळसवाणं रूप काल चव्हाट्यावर आलं. चेंबूरमधल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये माजी खासदार संजय दिना पाटील हातामध्ये बंदूक घेऊन नाचवतानाचे दृश्य सगळ्यांसमोर आले. संजय दिना पाटलांनी आपल्यावर बंदूक रोखल्याचा आरोप नवाब मलिकांनी केलाय. तर नवाब मलिकांचे कार्यकर्ते हातात तलवारी आणि चॉपर घेऊन आपल्यावर हल्ला करायला आले होते आणि म्हणून मी स्वसंरक्षणार्थ ते केलं असं पाटलांनी म्हटलंय. त्यामुळे आपण प्रतिहल्ल्यासाठी बंदूक रोखल्याचं स्पष्टीकरण संजय दिना पाटलांनी हे अशा प्रकारे दिलंय. दरम्यान संजय दिना पाटील आणि नवाब मलिक यांच्यामधला हा वैयक्तिक वाद नेमका आहे तरी काय, की हातामध्ये तलवारी, चॉपर्स आणि बंदुका घ्याव्या लागल्या, एक नजर टाकूयात. संजय दिना पाटील हे राष्ट्रवादीचे ईशान्य मुंबईचे माजी खासदार आहेत. 2009 मध्ये ते खासदार झाले होते. तर नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, विधान परिषदेमध्ये, आणि प्रवक्तेही आहेत. मलिक आणि पाटलांच्या 2 मतदारसंघामध्ये काही भाग हा सामायिक आहे. 141 क्रमांकाच्या पालिकेचा मतदारसंघ जो आहे तो या दोन्ही नेत्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. याच मतदारसंघाच्या वर्चस्वावरून काल दोन्ही नेत्यांमधला हा वाद विकोपाला गेला. आपल्या मर्जीतल्या वॉर्ड अध्यक्षाच्या निवडीसाठी दोन्ही नेते अडून बसले. नवाब मलिक यांनी याच निवडीसाठी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा सुद्धा बोलावला होता. याच मेळाव्यामध्ये आलेल्या संजय दिना पाटील यांनी गोळीबार केल्याचा आरोप मलिकांनी केला. दरम्यान या सगळ्या राड्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, ऐकूयात. नाही, मी ज्याला दोघांचे जो बोललो त्याला प्रत्येकजण आपापली जी काही भूमिका आहे किंवा जे काय घडलेलं आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. आम्ही जरूर त्या संदर्भात माहिती घेतो आहोत. दुसरी बाब अशी की शेवटी त्या सभेच्या वेळेला सुद्धा त्या ठिकाणी पोलिसही उपस्थित होते. पोलिसांच्या मार्फत त्या ठिकाणी चौकशी एका बाजूला ती सुरू आहे. तो भाग एक कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस त्यांच्या तपासामध्ये जे काय असतील ते पाहतील. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे जे काही सहकारी असतील, पदाधिकारी असतील, यांच्याकडनं सुद्धा माहिती नक्कीच जाणून घेण्याचा प्रयत्न करू. दोघांशी पुन्हा आम्ही दोघे मुंबईचे प्रभारी जयंतराव, आम्ही दोघांशी स्वतंत्रपणाने चर्चा करू. दोघांच्या जवळ एकत्रितपणाने सुद्धा आम्ही नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये चर्चा करू आणि मग त्या संदर्भामध्ये योग्य वेळी योग्य पैसा निर्णय आम्ही घेण्याचा प्रयत्न करू.